कैसे हराया पूरा मुंब्रा हरा कर देंगे असं वादग्रस्त वक्तव्य सध्या सोशल मीडियावर वणव्यासारखं पसरतंय। मुंब्र्यातील एका कार्यक्रमात सहर शेख हिने केलेल्या या विधानाने आता मोठा वाद पेटलाय। या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सहर शेखला प्रचंड ट्रोल करायला सुरुवात केली। इतकंच नाही तर तिच्या या विधानाने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत अनेकांनी तिच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे। नेमकं काय होतं ते वक्तव्य आणि कशामुळे हा वाद निर्माण झाला पाहूया। कैसा हराया सहर शेखचं हे वक्तव्य समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली। हे शहर आहे की आणखी काही अशा शब्दात नेटकऱ्यांनी तिला चांगलंच धारेवर धरलंय। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आता पोलिसांनी देखील पावलं उचलायला सुरुवात केली आहे। वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सहर शेखला पोलिसांनी नोटीस बजावली असून तिला चौकशीसाठी पाचारण करण्यात आलंय। या संपूर्ण प्रकरणावर आणि दिलेल्या नोटीसवर पोलिसांची नेमकी भूमिका काय आहे, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने काय पावलं उचलली जात आहेत पाहूयात। स्वतः पोलीस यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। इथे एमआयएमची जी नगरसेविका निवडून आली होती सहर युनुस शेख, तिने एक भाषण केलं होतं। त्याच्यावर काही लोकांचा आक्षेप होता, बऱ्याचशा संघटनेचा वगैरे काही नेत्यांचा। त्याच्या अनुषंगाने आज बीजेपीचे ज्येष्ठ नेते माननीय किरीटजी सोमय्या साहेब आणि सन्माननीय आमदार साहेब निरंजनजी डावखरे आणि त्यांचे सर्व शिष्टमंडळ मला भेटायला आलं होतं। त्यांनी सदर प्रकरणाबाबत आपण काय कारवाई केली याबाबत विचारणा केली आणि त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे। परंतु जसं आम्हाला ते समजलं की त्या भाषणामुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, काही लोकांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत। तर आम्ही त्या अनुषंगाने त्या जी सहर युनुस शेख आहे तिला बोलून तिचं स्टेटमेंट घेतलं आणि तिला नोटीस पण दिलेली आहे। इलेक्शनच्या पूर्वी पण जेवढे उमेदवार होते त्यांना सर्वांना आपण 168 नोटीस दिली होती। हिला नंतर पण परत अशी तुझ्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल किंवा कोणाच्या धार्मिक भावना दुखवल्या जातील असं यापुढे भाषण करू नको वगैरे आज तिला कडक शब्दात समज दिलेले आहे लेखी स्वरूपामध्ये आणि तिने पण ती मान्य केलेली आहे। त्याच्यावर माननीय किरीटजी सोमय्या साहेब आणि निरंजनजी डावखरे साहेब आमदार साहेब यांच्याशी सखोल चर्चा झालेली आहे। तिचं अजून एकदा आम्ही तिला विचारून समज देणार आहे, तिला बोलवू आणि तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहोत। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।